नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। आधुनिक समतावादी संत गाडगेबाबा यांच्या 148व्या जयंतीनिमित्त धोबी समाज बांधवांच्या वतीने संत गाडगेबाबा यांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर शहराच्या गांधीसागर परिसरातून भव्य रथ यात्रा काढण्यात आली। या कार्यक्रमात धोबी समाज समितीचे अध्यक्ष आणि सचिव यांनी संत गाडगेबाबा यांचे जिव्हाळ्याचे संबंधांना उजाळा दिला। दीन दलित, पीडित, वंचित आणि दुखितांच्या कल्याणासाठी या दोन्ही महापुरुषांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे त्यांनी सांगितले। या रथयात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात धोबी समाजातील महिला पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाल्या होत्या। धोबी समाजातील महिलांना प्रत्यक्ष क्षेत्रात प्राधान्य मिळावं आणि त्यांना देखील आरक्षण मिळावं अशी मागणी यावेळी त्यांनी केली। संत गाडगेबाबा यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रयत्न केले। त्यावेळी त्यांचे विचार एवढे दाहक व क्रांतिकारी होते की त्यांच्या रूपाने महाराष्ट्राला एक खरा समाजवादी सत्यशोधक लाभला। स्वच्छता आणि समानता यांचे बीज रोवण्याचे काम प्रथम संत गाडगेबाबा यांनी केले। त्यामुळे सर्व समाजातील घटकांसाठी संत गाडगेबाबा एक आदर्श म्हणून ओळखले जाते। कॅमेरामॅन प्रवीण दुपारेसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर। मैं गणेश रामटेकर, अध्यक्ष श्री संत गाडगेबाबा बहुउद्देशीय सेवा संस्था रजक समाज नागपुर, निवेदन कर रहा हूँ कि आज श्री संत गाडगेबाबा इनकी जयंती का कार्यक्रम हम मना रहे हैं। ये जयंती के उपलक्ष्य में हमारे सब समाज के भाई और बहनों यहाँ पे हजारों की तादाद में एकत्रित हो रहे हैं और ये रैली शुक्रार तालाब के पास से निकल के कॉटन मार्केट में गीता मंदिर में जाने वाली है। बाकी के सब कार्यक्रम गीता मंदिर में होने वाले हैं और इस रैली के प्रमुख अतिथि करके खासदार श्री नितिन जी गडकरी वहाँ पे उपस्थित रहने वाले हैं। उसी प्रकार आमदार श्री मोहन भाऊजी मत्ते ये भी वो रैली में आने वाले। मेरा नाम किशोर चौहान, सचिव श्री संत गाडगेबाबा बहुउद्देशीय सेवा संस्था का मैं सचिव हूँ और ये 2006 से हमारा रजिस्ट्रेशन हुआ है और हर साल गाडगे महाराज की जयंती का कार्यक्रम होते आ रहा है। बड़े धूमधाम से होता है, हर साल किया जाता है। आज का नियोजन ऐसा है कि माननीय नितिन जी गडकरी जो अपने भारत सरकार के मंत्री हैं और हमारे नागपुर के लाडले खासदार, इनका आगमन है। उसी प्रकार दक्षिण के आमदार मोहन जी भाऊ मते ये भी आ रहे हैं और दयाशंकर जी तिवारी माजी उप महापौर ये भी है। और इसमें ऐसा है कि हर साल जो गरीब बच्चे रहते हैं उसको समाज की तरफ से, जो अशिक्षित बच्चे रहते हैं जिनके यहाँ इन्हें पढ़ने के लिए पैसे वैसे नहीं थे, ऐसे बच्चों को हमारे यहाँ से योगदान दिया जाता है। और जो अबला शक्ति लेडीज़ वगैरह है, जैसा कि जिसका विचार है कोई करने वाला नहीं, उसका भी हम पूरा समाज के तरफ से सहयोग मिलता है। नमस्कार, मी मीना ताकोते, धोबी परीट समाज वरून बोलत आहे। आम्ही हे रॅली गाडगेबाबाच्या स्मृती निमित्ताने काढली आहे। आमचा उद्देश आहे की आमच्या समाजाला, धोबी समाजाला थोडंसं आरक्षण पाहिजे आणि आमची ही रॅली काढली आहे आम्ही गणेश मंदिरवरून आणि गीता मंदिरपर्यंत आम्ही काढली आहे। आमचे मेन मुख्य अतिथी माननीय गडकरी साहेब आणि माननीय मोहन मते साहेब आहे आजचे। आणि आम्ही एक स्वास्थ्य शिबिर पण आयोजित केलं आहे। आम्ही नेहमी करतो, दरवर्षी करतो, पण यावर्षी आम्ही आयुष्मान कार्ड बनवणार आहोत। आणि आमचा उद्देश आहे की आमचं जे क्रिकेट टीम आहे, आम्ही 11 टीम आहे आमच्याकडे, DPL क्रिकेट टीम म्हणून, त्याला थोडंसं आरक्षण पाहिजे आणि आम्हाला आमच्या समाजाला थोडीशी पहचान पाहिजे। तर हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात। नमस्कार। सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार, नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा। इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला। पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे। अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738775157।